पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात कांदा भिजलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। आता हा कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकरी चिंतेमध्ये आला असून शासनानं मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसराला वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपल्याने शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी सध्या कांदा बराकीजवळ आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी हा कांदा बराकीमध्ये साठवून ठेवला होता। पुढे कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल ही आशा शेतकऱ्यांना होती। मात्र वादळी वाऱ्याच्या पावसाने या कांदा चाळीवरचं पूर्ण छप्पर पत्रे उडून गेल्याने पूर्ण कांदा भिजलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत। आजी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? एक 9 पिची कांदा गेलं, हा. पत्र सगळं उडालं, कुडच राहिलं नाही, हा. गोटापच उडाला, खांबा साईट उडाले। परिस्थिती वाईट, थोड्यात जगलो आम्ही। हा. एवढालं पडलं वरून घरात, काय सांगायचं, लय अवघड झालं। पत्रच नाही पण आता काय सांगून फायदा आहे। सगळं याच्यावरची आम्हाला वाटलं दाबून दाबून वरून कसं राहतील पत्र, पण नाही राहिलं पावसात, वारच लय होतं। किती नाखाचं नुकसान झाले असेल? किती पिशवी कांदा होता? 900 कांदा आहे आज। कांदा भरून मार्केट विकतो का नाही अशी परिस्थिती। मी 9 लाखाचा आमचा आज नुकसान आहे। प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। कांदा चाळ या ठिकाणी पूर्णपणे भिजलेले आहे। तर घरातील संसार उपयोगी साहित्य असेल, घरातील छप्पर सुद्धा उडून गेल्याने अतोनात असं नुकसान खरं तर या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या शेतकरी करत आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।